राज्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकरी संकटात सापडले असताना शिवसेना नेते बच्चू कडू यांनी थेट कृषी आयुक्तांनाच फोन करून आक्रमक भूमिका घेतली आहे। शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर संबंधित कंपनीच्या कार्यालयाला पेटवून टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे। पाहूया काय म्हणाले बच्चू कडू। 633 म्हणजे इतकं नुकसान झालं बियाणं बोगस निघाल्यामुळं आणि काही कारवाई काहीच नाही। म्हणजे तुमच्याकडे आता आपण गुन्हे दाखल केलेत। गुन्हे दाखल होऊन आता शेतकऱ्याला बिये पेरायलाच बी नाही आहे ना। शेतकरी कधी पेरणार बी? तुम्ही सांगा तर डबल पेरणी करायची असली तर त्याला बी तर उपलब्ध शासनानं लगेच करून दिलं पाहिजे, नाही तर कंपनीकडून करून घेतलं पाहिजे तुम्ही। कंपनीकडून करून घ्यायला पाहिजे आणि त्या पेरणी गिरणीचा खर्च तातडीने दिला पाहिजे। खर्च कंपनी दिला पाहिजे। आपण ते नवीन बियाणे कायद्यामध्ये तरतूद पण तशीच करतोय। आता नव्हते, उलट आपण ती फार स्ट्रॉंग करतो। मी बघतो तरी पण आणि त्याची अनुवांशिक चाचणी केली पाहिजे त्या बियाणाची, ज्याच्याकडे आहे त्याची ते चाचणी जर केली तर लक्षात येणार नाही। आणि आता तुम्ही 5-6 दिवसात उपलब्ध करा, नाही तर आम्ही 18-19 त्या बुस्टर कंपनीचं कार्यालय जाळून टाकतो, ऑफिस पेटून टाकतो। ते नाही, आम्ही पण करतोय कारवाई। बिलकुल ते लोकांना अद्दल घडवायला पाहिजे। काय नाही तर आम्ही पेटवतो म्हणून सांगून देतो त्यांना, नाही तर आम्ही ते तहलका करतो। हे पुढं कुठल्याही कंपनीनं अशा पद्धतीनं धाडस केलंच नाही पाहिजे। बोगस बियाण्यांच्या तक्रारीमुळे राज्यातील अनेक शेतकरी अडचणीत आले असून या प्रकरणात सरकार आणि प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते याकडे आता शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।